गेल्या एक महिन्याचा जर आपण विचार केला तर अमेरिका, इस्रायल आणि इराणवरती हल्ला केला आणि त्यानंतर मात्र सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये सातत्यानं घसरण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. काल मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी 5 दिवसांचा युद्धविराम जाहीर केला आणि काही प्रमाणात का होईना सोन्याच्या दरामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा इराणनं हे सगळं जे काही डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य खारिज केलं आणि पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळतं. सगळ्यात आपण जर आता बघितलं तर डोनाल्ड ट्रम्प आणि इराण यांच्या वक्तव्यावरती जगभरातले सोन्याचे दर ठरतायत का किंवा तसंच होतं आहे असं पाहायला मिळतं. या सगळ्याच्या संदर्भात रतनलाल सी बाफना ज्वेलर्सचे संचालक आहेत सुशील बाफना. सुशीलजी, काय सांगाल तुम्ही? सध्या जे काही आपण बघतोय की या ठिकाणी सोन्याच्या दरात चढ उतार जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य असू द्या किंवा इराणकडनं जे काही जाहीर केलं जातं त्याच्यावरती ठरतायत. काल काय परिस्थिती होती या सगळ्या संदर्भात काय सांगता येईल आपल्याला? खरं म्हणजे ट्रम्प साहेब जे सांगताय त्याचे आणि इराण जे सांगताय त्याच्यावर अवलंबन करतो भाव. जे सांगताय की आम्ही युद्धविराम करतो, सीज फायर करतो, की सोन्याचे भाव वाढून जात आहे आणि इराण म्हणतो की नाही आम्हाला युद्ध चालू ठेवायचे, तर भाव लगेच घसरून जात आहे. काल सकाळी 1,39,500 रुपये सोन्याचे भाव होता. म्हणजे तोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा झालेली नव्हती सकाळपर्यंत. हो, काल सकाळ पण ट्रम्प साहेबांनी घोषणा नाही केली होती. कारण त्यांनी दुपारनंतर घोषणा केली तर 1,39,500चे भाव झाले. मग दुपारी घोषणा केली त्यांनी की भाई सीज फायर करतो आम्ही, 1,43,500 झाले. आणि परत आज सकाळी इराणने सांगितलं की आम्ही युद्धविराम करत नाही, तर आज सोन्याचे भाव 1,38,000 रुपये झाले. म्हणजे काल सकाळीपेक्षा आज जवळपास 10 ग्रामागे 5,500 रुपयाने सोन्याचे भाव कमी झाले. आणि तसंच चांदीमध्ये सुद्धा काल सकाळी 2,21,000चे भाव होते, काल दुपारी 2,35,000 होते आणि आज सकाळी 2,23,000 उघडले. जवळपास चांदीमध्ये बी 12,000 रुपये किलो मागे घसरण झाली. पुढच्या काळात काय परिस्थिती राहील जर समजा हे असं यांचं वक्तव्य राहील तरी त्यानुसार भाव ठरत राहतील असं वाटतंय तुम्हाला? भाव सध्या त्या हिशोबाने चालेल. कारण काय आहे की तेलमध्ये आणि केसमध्ये एवढे काही भाव वाढून गेलेले आहे की संपूर्ण जग आदरलेलं आहे आणि त्यांना पूर्ती कशी करायची या हिशोबाने भावसुद्धा सोने चांदीचे सध्या अस्थिर राहील. बरोबर. अजून एक सांगितलं जातं की जसं हे युद्ध चालू झालं सगळा जो काही गुंतवणूकदारांचा कल आहे हा तेलाकडे वळाला, त्याच्यामुळे डॉलर इंडेक्स वाढला, त्याच्यातनं सोन्या चांदीचे दर घसरण होत आहेत आणि हे असं आहे सगळं. हे खरं आहे की गुंतवणूकदार टोटल तेलाकडे वळले. शेअर मार्केट बी डाऊन आहे, गोल्डचं मार्केट बी डाऊन आहे आणि गोल्ड घेऊन करणार काय, त्यांना तर शेवटी गोल्ड विकावा लागेल अशी परिस्थिती झालेली आहे की तेलमध्ये आग लागलेली आहे, गॅसमध्ये आग लागलेली आहे, तर उपयोग कसं घेता येईल या हिशोबाने त्यांना या लोकांनी जो गोल्ड स्टॉक केलेला आहे तो विकावाच लागेल. पण आपल्या स्थानिक बाजारपेठेचा जर आपण विचार केला, सर्वसामान्य आमच्या सारखे जे काही ग्राहक आहेत त्यांच्यासाठी काय आता पुढे संधी कशी आहे किंवा ज्यांनी गुंतवणूक केली त्यांच्यासाठी काय पर्याय आहेत आता? शेवटी सोनं असतो, सोनं कधी माती होत नाही. भाव वाढलेले होते आणि थोडं उतरले याच्यामुळे, तेलामुळे आणि गॅसमुळे. शेवटचं म्हणजे फारच लवकर दिवस बदलतील, सोनं आणि चांदी परत वाढून जाईल. म्हणजे मागच्या काळात जी सोन्याने तेजी बघितलेली होती त्याच्यानंतर आता ही मंदीचं म्हणजे मला असं वाटतं की दरात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळते. पुन्हा एकदा तेजीचे दिवस येतील असं वाटतंय तुम्हाला? हो, लवकर पुन्हा परत चांगले दिवस येतील सोनं आणि चांदीचे. एक वेळी ते युद्ध शांत झाला पाहिजे आणि परिस्थिती लाईनवर आली पाहिजे. कारण अगोदर तेलची व्यवस्था करायची, गॅसची व्यवस्था करायची, संपूर्ण जग तिचे आदरलेलं आहे म्हणून. तर हे होते सुशील बाफना. त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमध्ये जे काही घडामोडी घडत आहेत त्यांच्या वक्तव्यावरती सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढ उतार आपल्याला बघायला मिळत आहेत. मात्र ही परिस्थिती कायम राहणार नाही. पुढील काळामध्ये सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ होईल आणि ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा दिलासा देणारं खरं तर वक्तव्य आहे. चंद्रशेखर नैवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.